कर्जतच्या एका छोट्या घरात जन्म झाला एका असामान्य मुलाचा. श्री अरुण सदाशिव भणगे. अरुण काका यांचं बालपण त्यांच्या मामाच्या गावी अर्थात कडा आष्टी येथे गेलं. मामांच्या किराणा दुकानात लहानगा अरुण कधी वजन काट्यावर नाणी मोजत असे, तर कधी ग्राहकांशी हसत खेळत गप्पा मारत व्यवहार शिकत असे. तीच होती त्यांची पहिली शाळा. आकडेमोड, व्यवहार आणि माणसं ओळखण्याची कला. 1970मध्ये अरुण काकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिचय झाला. शरदराव कटककर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण तालुका सायकलवरून अक्षरशः पिंजून काढला. गावोगावी संघकार्याची कामं केली. पांडुरंग तात्या चावरे, अण्णा जेवरे, नाना मेहत्रे या थोर व्यक्तींच्या संस्कारात एक तरुण स्वयंसेवक घडत होता. प्रत्येक ठिकाणी अगदी मनापासून काम करत होता. गटप्रमुख, मुख्य शिक्षक, तालुका कार्यवाहक, जनकल्याण समितीचा तालुका प्रमुख. हळूहळू संघामधल्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. 1975च्या आणीबाणीच्या काळात कर्जत येथील सत्याग्रहात त्यांनी तब्बल 37 दिवस जेलच्या भिंतीआड काढले, पण त्यांचं मन आणि निष्ठा मात्र कायम अढळ होती. माझे वडील म्हणजे आमच्यासाठी देवच. त्यांनी आम्हाला शिस्त जशी लावली तसं भरपूर प्रेमही आमच्यावर केलं. लहानपणापासून त्यांचं संघकाम, त्यांचं समाजकार्य याकडे बघत आम्ही मोठे झालो. ते काय म्हणतात, आज घेतलेला निर्णय बरोबर का चूक हे काळच ठरवतो, आणि ही गोष्ट मी माझ्या मनावर कायमची करून ठेवली. गोवर्धन प्रिंटिंग प्रेसमध्ये मजुरी, नंतर नगरमधल्या गोवर्धन प्रिंटिंग प्रेसमध्ये काम, प्रभात बेकरीचा ब्रेड घरोघरी विकणं, अवघ्या 2 रुपयांच्या पगारावर कचेरीत काम. 1975 ते 2016 एवढ्या मोठ्या काळासाठी काकांनी स्टॅम्प वेंडर म्हणून काम पाहिलं. आणि ह्याच दरम्यान संघकार्य, सामाजिक जबाबदाऱ्या, कुटुंब सांभाळणं, बहिणीचं लग्न, भावाची नोकरी, संसार उभा करणं, अरुण काकांची प्रत्येक पायरी संघर्षपूर्ण होती. 2001 साली त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. उजव्या हाताने लिहिणं थांबलं, पण पराभव हा शब्द अरुण काकांना ठाऊकच नव्हता. त्यांचे सहव्यावसायिक रत्नाकर चावरे, संजय कुलकर्णी आणि विलास जेवरे या तिघांचीही काकांना या कठीण काळात मोलाची साथ लाभली. अरुण काकांनी कॉम्प्युटर आणला, ऑपरेटरला प्रशिक्षण दिलं आणि स्टॅम्प वेंडरचं काम जिद्दीने सुरूच ठेवलं. मला आठवतं, मी 10वीला असताना त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. ह्याही परिस्थितीत ते जिद्दीने उभं राहिले आणि सगळं पूर्ण केलं. आज त्यांचा 71वा वाढदिवस आम्ही साजरा करतोय. हे आमच्यासाठी एक भाग्य आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेस त्यांना त्यांची बायपास सर्जरी झाली, त्यावेळेसचे दिवस आज आठवले तर कधी आठवू नयेत असे वाटते. 2011 झालेली नी रिप्लेसमेंट असो किंवा 2023 मधली हार्ट बायपास, प्रत्येक दुखण्यावर काकांनी हसत हसत मात केली आहे. त्यांची इच्छाशक्ती म्हणजे भयंकर आहे. त्यांचं बायपास झालं होतं, ते इतके म्हणजे सगळे आम्ही घाबरून गेलो होतो, पण त्यांच्या इच्छाशक्तीमुळे आणि याच्यामुळे ते त्यातून व्यवस्थित पार पडले. अजूनही ते अगदी स्वतः खूप तरुण असल्यासारखं करतात आणि सगळ्याला मी पुढं झालं पाहिजे, आपणच केलं पाहिजे, सगळं केलंच पाहिजे असं त्यांचं ध्येय असतं. आणि लोकांना मदत करण्याची पण खूप त्यांची प्रवृत्ती चांगली आहे. नी रिप्लेसमेंटसाठी अटल बिहारी वाजपेयींची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरच त्यांना लाभले, म्हणून काकांना सर्जरीची कसलीच भीती नव्हती. होती ती फक्त निष्ठा आणि श्रद्धा. शस्त्रक्रियेनंतरही ते युवकांपेक्षा सुद्धा जास्त उत्साहाने फिरतात. कित्येकदा तर घरच्यांना त्यांचा ठाव ठिकाणा शोधायला अनेक फोन करायला लागतात, कारण काकांचं जगणं हेच मुळात धावपळीचं आणि लोकांसाठीचं. त्यांनी 2 मुलं त्या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षित केली आणि ते मार्गालाही लागली. आणि त्यांची मुलगी तर मला वाटतं त्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सत्कार झाला. म्हणजे मुलं प्राप्त परिस्थितीत खूप उच्च त्या परिस्थितीतून त्यांनी शिकवले
हे त्यांचं वडील म्हणून खूप कर्तव्य त्यांनी निभावलेलं आहे. माझ्या बाबांविषयीच्या खूप सगळ्या आठवणी आहेत, पण आणि त्यांच्यामध्ये खूप सगळे गुणही आहेत. त्यातले प्रामुख्याने काही गुण मला इथे सांगायचे आहेत. एक म्हणजे ते शिस्तबद्ध आहेत, दुसरे ते अतिशय प्रेमळ आहेत, तिसरं म्हणजे त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ. त्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ ही तुम्ही त्यांच्या मुलांमध्ये पण दिसू शकते आणि बाकीच्या जे कर्जतमध्ये बाकी मुलं आहेत त्यांच्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. कुरुचच्या जंगलामध्ये बाबा आणि आम्ही गप्पा मारत मारत फिरलो होतो. त्या गप्पा असो, कॉर्डेलिया क्रूजवरती आम्ही एकदा गेलो होतो. अरबी समुद्रामध्ये जेव्हा अथांग सागर तुमच्या समोर आहे, त्यावेळी ज्या गप्पा झाल्या होत्या ते वेगळ्या आहे. बाबांकडे इतके सगळे विषय असतात गप्पा मारायचे. त्यांच्याबरोबर ते जंगलातल्या गप्पा असो, समुद्राच्या बीचवरती असो किंवा बोटीवरच्या गप्पा असो, या सगळ्या आठवणीतल्या गप्पा आहेत. त्यांच्यावर तुम्ही तासनतास गप्पा मारू शकता. खूप सगळे त्यांच्याकडे चांगले विषय असतात. तर ह्या त्यांच्याकडून ज्या गोष्टी मी शिकलो आहे, त्यांच्या मुलीमुळं जो काही संसार आमचा पुढे गेल्यावर आमची सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती झाली, याचं श्रेय मी नक्कीच बाबांना देऊ शकतो. काकांच्या या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना कायम सोबत होती ती म्हणजे त्यांची पत्नी उषा यांची, जिच्या आधाराने अरुण काकांच्या पावलांना नवीन ताकद मिळत गेली. 61वा माझा वाढदिवस होता. माझा नवरात्रातला वाढदिवस. मला सारखं सकाळपासून म्हणायची, तू आंघोळ कर, लवकर आवर, लवकर. म्हटलं आज का मागं लागलेत. आणि नंतर थोड्या वेळाने आमचे जो सोनार आहे त्याची बायको आणि ते दोघं पण आले आणि 61 ग्रॅमचं त्यांनी मला गळ्यातलं केलं. म्हणलं मला तुम्ही सांगितलं पण नाही. तेव्हा मग हा चेहरा मला दिसला नसता. हे एक फार महत्वाचं आहे त्यांचं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचे वडील अर्थात नवल काका यांचा आयुर्वेदामधल्या कामाचा वारसा सुद्धा त्यांनी जपला, जो आजही पुढची पिढी समृद्धपणे चालवत आहे. नगरला दुकान टाकायचं ठरवलं आणि सगळा खर्च पाहता आणि फर्निचर माल असं सगळं बघता मी बाबांना म्हणालो की बाबा दुकान नाही चाललं तर. ते म्हणले त्यात काय नाही चाललं. झालं नाही चाललं तर आपलं कर्जतला आहे, इथून सगळं उचलायचं आणि कर्जतला जायचं. म्हणजे त्यावेळी जे धीर बाबांनी दिला की तू लढ, मी तुझ्या पाठीमागं आहे, त्याच्यामुळे आज आम्ही ही सगळी प्रगती करू शकलो. कर्जतमध्ये अरुण काकांनी एक अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली. जनकल्याण समितीच्या पाठिंब्याने अरुण काकांनी कोकडी नदीला लागून एक मोठी चारी बांधली. प्रवाहाच्या विरोधात जाऊन काकांनी त्या चारीचं काम यशस्वीरित्या करून दाखवलं, ज्याचा 400हून अधिक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. साधारणपणे त्या आम्ही स्वप्नील देसाई यांच्या दुकानामध्ये असं सहज गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळेला अरुण काका म्हणाले, डॉक्टर माझ्या हयातीत मला एवढं काम पूर्ण करायचं. एवढा त्यांचा शब्द मला तो फार म्हणजे असा भावनिक टच झाला की बाबा ह्या माणसाचं एकही गुंठा जमीन नसताना या ठिकाणी सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी हा माणूस सतत एवढा धडपडत आहे. म्हणजे आज पाहतो तर या टाकोबाजारीचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. आम्ही असं पाहतो की 80% जरी हे काम झालेलं असेल तर पावसाळ्यात ही चारी भरल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्या संलग्नित विहिरीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. शिवाय आपल्या कर्जतच्या शहरामधील सगळ्या कूपनलिकेला 12ही महिने भरपूर पाणी मिळणार आहे. असं अजिबातही स्वतःचा स्वार्थ नसणारं काम आणि त्याची संकल्पना काकांनी राबवली आणि त्या माध्यमातून आम्हा कर्जतवासियांना 12ही महिने 24 तास पाणी मिळणार आहे, स्वच्छ असं पाणी मिळणार आहे. अशा पद्धतीचे कामं किंवा लोकहिताची कामं करणारी लोक फार कमी आहेत. त्यांच्याकडून त्या सहप्रवासात एकच शिकलो की प्रवासात असताना आणि ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीला भेटतो त्यावेळेस त्यांना आपलंसं कसं करायचं आणि त्यांना आपल्यात कसं घ्यायचं आणि त्यांच्या सुखदुःखात कसं समावेश व्हायचं हे त्यांच्याकडून फार फार शिकलो मी. म्हणजे अरुण काकाचे कोणत्याही कार्याला असो कामाला असो सगळे साहेब लोक हजर असायचे. आणि नगरला कर्जत तालुक्याचा जास्त वट होता, कारण अरुण काका म्हणत ती पूर्व दिशा व्हायची काय. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत त्यांनी हे सगळं सांभाळलं आणि माणसं जमवण्याची त्यांची जी हातोटी होती किंवा सांभाळण्याची जी हातोटी होती ती इतरांना कोणाला आमच्यातले जास्त जमली नाही, पण त्यांना ती जमली काय. अरुण काकाची अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यातलं एक उदाहरण सांगतो. माझ्या नातेवाईकाच्या नावावर जमीन होती, ती जमीन माझ्या नावावर करून घ्यायची होती. अरुण काकांनी सांगितलं अशी जमीन नावावर नाही करायची, आपल्याला खरेदी खात्याने ती जमीन घ्यायची. मी म्हणलं बाबा एवढे पैसे काय माझ्याकडे नाहीत,
तर अरुण काकांनी स्वतः ते पैसे भरले, ती जमीन माझ्या नावावर करून दिली. पैशाचं मला विचारलंच नाही. असं हे थोर व्यक्तिमत्व की त्याचे उपकार कसेच फिटू शकणार नाही, एवढे मोठे उपकार त्यांनी माझ्यावर केलेले आहे. म्हणजे ते एखादी गोष्ट हातात घेतली ना ते कळूनच राहतात. दिवसात हातून 100 फोन करतात, पण ते तिथे बसून कधी कधी कर्जतमध्ये बैठक अरेंज करतात. त्यांना कायमच कर्जतला यायचं असतं, कारण इकडे त्यांचे ओळखीचे लोक आहेत वगैरे. माझे आजोबा आहेत खूप प्रेमळ. ते आहेत गोधड महाराजांचे भक्त, पूजा करतात त्यांचीच फक्त. त्यांची काळी पिशवी म्हणजे अलिबाबाची गुहा, टोस्ट खारी बिस्किट, काय निघतं पटकन पहा. आज आहे त्यांचा वाढदिवस आणि आमच्यासाठी आहे खास दिवस. जे फिरलेत युरोप, कोची, अंदमान, त्यांचा आहे आम्हाला अभिमान. मामा हा शब्द म्हणजे माया आणि माय यांचा मिलाप. मामा आणि भाचे यांचे नाते अतूट, प्रेमळ आणि निर्मळ आहे असे म्हणतात. माझे आणि मामाचेही तसेच नाते आहे. सगळ्या भावंडांमध्ये मी मोठी असल्याने माझे खूप लाड होते. लहानपणी मामा माझ्यासाठी सायकल घेऊन आलेला तो क्षण आजही डोळ्यासमोर ताजा आहे. त्याचप्रमाणे एकदा मामाने मला कॅमेरा गिफ्ट केला. त्या कॅमेऱ्यातून मी केवळ फोटो काढायला शिकले नाही, तर क्षण जपून ठेवण्याची कला शिकले. अरुण मामा यांच्याबद्दल काय बोलायचे, त्यासाठी शब्दच अपुरे पडतात. कर्जत मधला असं एकही माणूस नाही जो अरुण मामाला ओळखत नाही. सदैव सगळ्यांना योग्य मार्ग दाखवणारा, सदैव सगळ्यांचे भले चिंतणारा आणि नेहमी सगळ्यांना मदत करणारा माणूस म्हणजे अरुण मामा. आजही कर्जत आणि भणगे आडनाव उच्चारलं की लगेच प्रश्न विचारला जातो, तुम्ही अरुण काकांचे कोण? मोठे असोत वा तरुण, महत्त्वाचा निर्णय घ्यायचा म्हणजे काकांचा सल्ला हमखास घेतला जातो. गोदड महाराजांच्या रथयात्रेच्या दिवशी त्यांच्या घरी भेट दिली की त्यांच्या लोकसंग्रहाची खरी ताकद दिसते. आठवणींचा, अनुभवांचा आणि माणुसकीचा खजिना त्यांच्याजवळ आहे. आणि या सगळ्यात त्यांनी आपली भ्रमंतीची आवडही जपली आहे. विमान प्रवास असो किंवा क्रूज असो, संपूर्ण भारत, युरोप, अंदमान त्यांनी प्रत्यक्ष फिरून अनुभवले आहे. अंदमानमध्ये सावरकरांच्या खोलीसमोर डोळ्यात पाणी असताना साष्टांग दंडवत घालणारे अरुण काका हे संघर्ष, सेवा, कुटुंब प्रेम आणि राष्ट्रभक्ती याचं जिवंत उदाहरण आहेत. अरुण काकांचा प्रवास सांगतो, मार्ग कितीही कठीण असो, जर जिद्दीची साथ आणि संस्कारांचं दिशादर्शन असेल तर माणूस प्रत्येक वादळावर विजय मिळवू शकतो. अशा या पर्वतासारख्या विशाल हृदयी माणसाला आम्हा सगळ्यांकडून 71व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.